नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण विद्यार्थ्यांना थोडं अवघड जाणारा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे फ्रॅक्शन, अपूर्णांकाची बेरीज, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपण शिकणार आहोत। दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मन लावून लक्ष द्या। सर्वात महत्त्वाचं की मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एकच उदाहरण घेतलेलं आहे, पण एकच उदाहरण तुम्हाला बाकी सर्वांसाठी ती अप्लाय करता येईल, मी याची पूर्ण तुम्हाला गॅरंटी देतो। सर्वांनी अत्यंत मन लावून फळ्याकडे लक्ष द्यायचं आहे, मन लावून लक्ष द्यायचं आहे। याचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद सेम आहे। जर छेद सेम असेल तर तो जसाचा तसाच ठेवायचा। परत एकदा सांगतो, हा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून जसाचा तसाच ठेवायचा। याची प्लस करायची, 3 + 1 किती होणार आहे 4 डिवायडेड बाय हे 4। याचे जर स्मॉल रूप होत असेल तर करायचं 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, आलं उत्तर 1। 1/1 डिनॉमिनेटर ज्याला नसतो त्याला 1 असतो, त्यामुळे इथं लिहिण्याची गरज नाही, आन्सर आलं 1। क्लिअर? चला इथं पुढे बघा, याचा सुद्धा डिनॉमिनेटर सेम आहे। मी हे एक प्लसचं उदाहरण घेतलं, एक मायनसचं घेतलं। क्लिअर? चला आता याचा डिनॉमिनेटर सेम आहे 5। हा सेम आहे म्हणजे तो कॉमन लागला, तो जसाचा तसाच राहणार। इथं काय होणार 6 - 7 बरोबर। 6 - 7 म्हणजे उत्तर येणार -1 आणि हा 5 जसाचा तसाच राहणार। याचं कॅल्क्युलेशन होत नाही, त्यामुळे ते जसाचं तसंच। मायनस का आलं? कारण 7 आहे, 7चं चिन्ह हे मायनस आहे, 7 हा बिगर नंबर आहे। ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना आपण आन्सरला बिगर नंबरचं म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह देतो। हा व्हिडिओ एकदा माझा रूल्स ऑफ साइन एकदा बघून घ्या, तुम्हाला सगळं कळेल। क्लिअर? मग हे झालं डिनॉमिनेटर सेम। काय झालं? डिनॉमिनेटर सेम। हा झाला पहिला रूल्स नंबर 1। आता रूल्स नंबर 2 काय आहे इथं बघा। या 7च्या टेबलमध्ये 14 येतात। किती नंबरला येतात? मी हे एकदा खाली लिहितो। मला सांगा 7च्या टेबलमध्ये 14 येतात का? किती नंबरला येतात? 2 नंबरला। मग मी यालाही 2 नी मल्टिप्लाय करेल, यालाही 2 नी मल्टिप्लाय करेल। का करेल? कारण मला डिनॉमिनेटर काय आणायचं आहे? सेम आणायचं आहे। काय आणायचं आहे? सेम। म्हणून मी काय केलं, 6 ला आणि 7 ला 2 नी मल्टिप्लाय केलं। कारण 7च्या टेबलमध्ये 14 हे 2 नंबरला येतात म्हणून। आता बघा 6 × 2 = 12, 7 × 2 = 14 आणि हे सगळं जसंच तसंच लिहायचं इथं। आता झालं का सेम? मग याला काय करायचं? इथं लिहायचं। आणि हे किती आहेत? 12 + 2 किती झाले रे? 14। चला हे पण तसंच झालं 1। 14 × 1 = 14। क्लिअर? आता इथं मी मायनसचं उदाहरण घेतलं। मला सांगा 6च्या टेबलमध्ये 18 किती नंबरला येतात? 3 नंबरला येतात। मग मी इथल्या इथंच करतो, ही स्टेप एक खाली नाही वाढवत। चला इथंच तुम्हाला समजण्यासाठी 6च्या टेबलमध्ये परत एकदा सांगतो, 6च्या टेबलमध्ये 18 किती नंबरला येतात? 3 नंबरला। म्हणून मी यालाही 3 नी मल्टिप्लाय करेल आणि यालाही 3 नी मल्टिप्लाय करेल। का करेल? कारण मला डिनॉमिनेटर छेद मला सेम करायचा आहे। चला हे 8 आहे आणि हे 18 आहेत, मायनस किती होणार? 6 होणार आणि इथं किती होणार आहेत? 18 होणार आहेत। 6 × 3 = 18। आता चला करा, हा डिनॉमिनेटर झाला का सेम? म्हणून याला कॉमन घ्यावं लागणार, एकदाच घ्यावं लागणार। 8 - 6 इकडे वरती बघा, उरले 2 आणि हा 18। याचं छोटं रूप होतं तर करायचं, नाही झालं तर नाही करायचं। 2 × 1 = 2, 2 × 9 = 18, आन्सर आलं 1/9। आणि हा फ्रॅक्शन विषय तुम्हाला बेसिक गणित सोडवताना डायरेक्ट 5वी पासून तर 10वी पर्यंत कामाचा आहे। गणित सोडवत असताना तुम्हाला हे फार उपयोगाचं आहे। 10वी मध्ये सुद्धा कधीची अशी सिच्युएशन येतं तर आपल्याला काय करावं लागतं? 9वी मध्ये येतं, गणित सोडवताना येतं। तुम्हाला फ्रॅक्शन नाही आहे 9वी 10वीला, पण गणित सोडवताना येतं। 5वीला आहे, 6वीला आहे, 7वीला आहे, बरोबर आहे का नाही? ही सिच्युएशन तुम्हाला 100% येणार। आता हा रूल्स नंबर 2 होता। कोणता रूल्स नंबर 2? की डिनॉमिनेटर एकमेकांच्या टेबलमध्ये आला तर। काय रूल्स होता?
डिनॉमिनेटर एकमेकांच्या टेबलमध्ये आला तर मी एक्झाम्पल प्लसचं घेतलं, एक एक्झाम्पल मायनसचं घेतलं, हे तुम्हाला समजलं असेल. क्लिअर. चला आता आपण पुढे जाऊया. रूल्स नंबर 3. हे दोन एक्झाम्पल आहेत. डिनॉमिनेटर एकमेकांच्या टेबलमध्ये नाही, 6 च्या टेबलमध्ये 4 नाही, 4 च्या टेबलमध्ये 6 नाही. तर काय करायचं, लक्ष द्या. इथं सर्वात महत्वाचं याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचा. इथं लिहितो मी 6 4 जा किती होणार आहेत 24. बरोबर. आता हे चिन्ह मध्ये आहे तर मधीच ठेवा. प्लस असेल प्लस ठेवा, मायनस असेल मायनस ठेवा, क्रॉस मल्टिप्लाय करा. चला पोरा 7 4 जा 28, 6 3 जा किती होणार 18. क्लिअर. परत एकदा सांगतो, क्रॉस मल्टिप्लाय 7 4 जा 28, 6 3 जा किती होणार 18. आता याचं आणि याचं प्लस करा, किती होणार 8 आणि 8 16, 3 आणि 1 किती होणार 46 आणि हे जसंच तसंच. क्लिअर. याचं छोटं होत असेल तर करा. याच्या हाफ किती होणार 23, याच्या हाफ होणार 12, म्हणजे तुमचं फायनल आन्सर येणार 23 12. क्लिअर. हाफ झालं होतं म्हणून मी केलं, नसतं झालं तर मी नसतं केलं, तसंच राहू दिलं असतं. क्लिअर. चला किती सोपं आहे. ओके. चला आता इथं बघा 7 च्या टेबलमध्ये 3 येत नाही, 3 च्या टेबलमध्ये 7 येत नाही. मग काय करायचं, याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचा. ओके. मी थोडं पुढं करतो. चला 6 7 3 जा 21, क्रॉस मल्टिप्लाय करा. ही मध्ये आहे म्हणून मध्ये ठेवून टाका. हे मायनस मध्ये आहे ना, मग मध्ये ठेवून टाका. क्रॉस मल्टिप्लाय करा. 7 3 जा 21, 3 7 जा किती होणार आहे 21. बरोबर. चला 21 21 0, हे 21 जसेच्या तसेच. आन्सर किती येणार आहे 0. तुमच्या नशिबाने आन्सर सुद्धा 0 आलं. तुमचा प्रश्न असेल सर 0 आलं तर काय, तर ते मी तर रॅन्डमली एक्झाम्पल घेतले होते तरीही ते ऑलरेडी 0 आलं, म्हणजे तुमची आणखी एक कॉन्सेप्ट तिथं क्लिअर झाली. क्लिअर. समजलं तुम्हाला. तर हे आहे सबट्रॅक्शन ॲडिशन. म्हणजे तुम्ही जर फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन ॲडिशन आली तर काय करायचं. तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल इथं घेतो. इथं एक जागा आहे तर घेऊन टाकतो, रिलेटेड तुम्हाला समजेल. हे 7 नंबर आपण याला समजू, रॅन्डमली आपण घेऊया इथं. ठीक आहे. 4/3 घेऊया, प्लस घेऊया 1 6 घेऊया आणि 7 घेऊया. ओके. चला तर आता चला काय करणार, याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचा. मी थोडा पेन चेंज करतो तुम्हाला समजण्यासाठी. ओके. काय करायचं सोप्या भाषेत, या दोघांचा मल्टिप्लाय करायचा, त्याच्यामध्ये हे 4 ऍड करायचे. क्लिअर. 3 3 जा 9, त्याच्यामध्ये 4 ऍड केले तर किती होणार 13. आणि हा 3 आहे ना, मी परत असं लिहितो इथं समजण्यासाठी. हा 3 इथं जसाचा तसाच. परत एकदा सांगतो, 3 3 जा 9, त्या 9 मध्ये हे 4 ऍड केले, झाले किती झाले 13. आणि हा जो 3 आहे हे तुम्ही असं करायचं नाही, मी हे सगळं समजण्यासाठी करतोय. तर हा 3 जसाचा तसाच, प्लस इथं पण तसंच करायचं. 7 1 जा 7, त्याच्यामध्ये 6 ऍड करा, किती झाले 13. बरोबर आहे का नाही. आणि हा 7 जसाचा तसाच करा. आता सेम आपण अशा सिच्युएशन मध्ये आलो का नाही, कारण 3 च्या टेबलमध्ये 7 येत नाहीत, 7 च्या टेबलमध्ये 3 येत नाहीत. चला मग क्रॉस मल्टिप्लाय करा. चला करा. इथं किती होणार आहे 21. बरोबर आहे का नाही. डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय करा, इथं लिहा 21. हे काय प्लस प्लस आहे म्हणून प्लस ठेवा. ओके. समजण्यासाठी मी आणखी तुम्हाला पेन चेंज करतो. चला आता याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचं. बरोबर का नाही. 13 7 जा किती होणार 91, टेबल पाठ करा. आणि याचं किती होणार 13 3 जा किती होणार 39. बरोबर का. 33 39. बरोबर का नाही. चला आता किती होणार, याची याची प्लस करा. या डिनॉमिनेटरला जसंच तसंच ठेवा. क्लिअर. आणि याची याची प्लस करा, किती होणार इथं 0. बरोबर का नाही. इथं किती होणार 9 आणि 10 0, कॅरी 1 उरणार, इथं होणार किती होणार 130. बरोबर आहे का नाही. बरोबर 130 होणार. या दोघांची जर बेरीज केली तर 130 होणार. आणि हे 21 जसेच्या तसेच. जर तुम्हाला इथं पूर्णांक आला, रुपये आले तर कसं करायचं, हे असं करायचं. जर इथं मायनस आलं, सगळी प्रोसिजर सिच्युएशन अशीच करायची, पण फक्त इथं मायनस करायचा, झालं. क्लिअर.
म्हणजे तुम्हाला हे सुद्धा फ्रॅक्शन यायला पाहिजे. क्लिअर? समजलं? ओके, डन.